जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन महाराष्ट्र शासनाने योजना आणली आहे. त्या योजनेसंदर्भात त्याआधी मित्रांनो, तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचली पाहिजे. मित्रांनो, काही शंका असेल तर कमेंट पण करा. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी महिना 7,000 रुपये मिळणार आहे आणि दरवर्षी यात्रेसाठी त्यांना 15,000 रुपयेपर्यंत अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, इथं पहा, महाराष्ट्र शासन राजपत्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, महाराष्ट्र विधानसभेत दिनांक 15 जुलै 2025 रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम 116 अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक 2025. या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे. तो तात्काळ अंमलात येईल. मित्रांनो, आता त्याची व्याख्या इथं पहा. इतर काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल. त्यानंतर पहा, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये इतके मानधन मिळेल. ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा, म्हणजे जर ज्येष्ठ नागरिक हा आजारी असेल त्याला 5 लाखापर्यंत उपचाराची सुविधा इथं देण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपये पर्यंत अनुदान. आता ज्या नागरिकांना यात्रेसाठी 15,000 रुपयेपर्यंत एक अनुदान मिळणार आहे, त्याचसोबत ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था. पहा, इथं जर त्यांना वारस नसतील त्यांची राहण्याची आणि जेवणाची पण सुविधा आहे. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या व तक्रारीचे निवारण करणे. दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत. वृद्धापकाला त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कुणी आर्थिक मदतही करत नाही. अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वयोवृंदना योजना रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्यांना महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत देखील दिलेली आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे. प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी वय 65 वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो,
म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही योजनाचा लाभ वयोवृद्ध नागरिक घेऊ शकतात मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.